नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण फणसाची बिर्याणी बघणार आहोत। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण फणस पहिला कट करून घेऊया। त्याच्यासाठी सूर्याला तेल लावून घ्यायचे व्यवस्थित आणि हाताला पण तेल लावायचे, कारण फणसाला खूप चिक असतं आणि खाली पेपर टाकायचे म्हणजे खाली पण चिक लागत नाही, थोडं कमी लागतं। आता कट करून घ्यायचे। आधी पण मी फणसाच्या भाजीची व्हिडिओ टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। आता फणस कट करून घेतले, बघा खूप चिक असतं याला। आता किंवा तुम्ही या सूर्याला थोडंसं लिंबू पण लावू शकता, त्याने थोडंसं चिक कमी होतं। आता हे कट करून घ्यायचे, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने आणि नंतर आपण याच्यावरच्या साळा काढून घ्यायचे। हे तुकडे केलेत, याला आणखीन मध्ये कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला साळा व्यवस्थित काढता येते। आता छोटी सुरी घ्यायची आहे आणि तिला पण तेल लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने वरतून साळा काढून घ्यायचे। याप्रमाणे आपण सगळ्या फणस व्यवस्थित साळा काढून घेऊया आणि छोटे पीस करून घ्यायचे। हा आता आपण कट केलेलं आहे, छोटे पीस करून घ्यायचे आणि पाण्यातच ठेवायचं फणस कापल्यावर, नाही तर काळा पडतो। आता आपण हे फणस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण 2 चमचे आले लसणाची पेस्ट टाकायची आहे, 1 वाटी दही, मीडियम वाटी आहे, पुदिना टाकायचा आहे बारीक कापलेला, कोथिंबीर, दोन पळ्या तेल। जसं आपण चिकन मॅरिनेट करतो त्याच पद्धतीने हे पण मॅरिनेट करायचं आहे। चवीप्रमाणे मीठ, लिंबू पिळून घ्यायचे। आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करायचे आहेत। लाल तिखट घेतले, हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला। तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 तासासाठी व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे, किंवा तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता, जेवढं मॅरिनेट होईल तेवढं चांगलं। आता हे साईडला ठेवून देऊया। इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले। हा तांदूळ जुना आहे, आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतलेल्या तांदळामध्ये पुन्हा पाणी ॲड करून 1 ते अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। याच्याने काय होतं, भात चांगला फुलला जातो। इथे मी थोडेसे काजू घेतले, हे तळून घ्यायचे आहेत थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत। आता हे काढून घ्यायचे आहेत आणि कांदा कापून घेतले, बारीक उभा कापून घेतले, हे फ्राय करून घ्यायचे। इथे मी कांदा तळला आहे तेच तेल वापरले, साधारण 2-3 पळ्या तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, खडे मसाले घेतलेत, 2 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा 1, हिरवी वेलची 2 आणि काळी मिरी 5-6, 3 लवंगा या तेलामध्ये ॲड करायचे आहेत। हलकंसं परतलं की ते मी 4 कांदे घेतलेत बारीक कापून, ते ॲड करायचे आहेत। 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुम्ही तिखट खात असाल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालते। 3 टोमॅटो घेतलेत बारीक कापून। आता याच्यात थोडं मिक्स करून घ्यायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे, पुन्हा मिक्स करून घ्यायचे। आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे मी पुन्हा मसाले ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये, थोडीशी आपल्या बिर्याणी झणझणीत हवी आहे म्हणून। तुम्हाला नको असेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। थोडीशी कोथिंबीर टाकायचे, हे व्यवस्थित मिक्स करायचे। आता मॅरिनेट केलेला फणस आहे तो याच्यात ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं गरम पाणी टाकायचे, एकदम जास्त पण नाही टाकायचे, थोडंसं टाकायचे आणि 2 शिट्या घ्यायच्यात कुकरला। आता आपण इथे भातासाठी 1 खडा मसाला घेतला आहे, तमालपत्र, चक्री फूल, 2 वेलच्या,
लवंगा, काळी मिरी आणि दालचिनीचे तुकडे आता हे पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत. अर्धा लिंबूचा रस टाकायचे आणि लिंबू पण टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये भिजलेलं तांदूळ आहे याच्यामध्ये ॲड करायचे आणि थोडंसं कच्चं आहे तोपर्यंत आपल्याला गाळून घ्यायचे. पूर्ण शिजून द्यायचं नाही. मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. आता थोडंसं झालेलं आहे, थोडंसं कच्चं आहे. याच्यात पूर्ण आपण पाणी गाळून घ्यायचं आहे. आता आपण कुकर खोलून बघूया. भाजी छान झालेली आहे, बघू शकता. आता दुसऱ्या टोपामध्ये आपण तूप टाकायचं आहे. आपल्याला थर लावायचे आहे त्याच्यात. आता ही फणसाची भाजी त्याच्यात टाकायची आहे. सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. भात टाकायचं आहे. भात पण छान असं पसरून घ्यायचं आहे. नंतर दूध टाकायचं आहे केसरचा. थोडंसं तूप टाकायचं आहे. कांदा टाकायचा आहे. कोथिंबीर, पुदिना टाकायचं आहे. पुन्हा फणसाची भाजी टाकायची आहे. भात टाकायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. केसरचं दूध टाकायचं आहे. थोडंसं तूप टाकायचं आहे. कांदा टाकायचं आहे. कोथिंबीर, पुदिना टाकायचं आहे आणि काजू टाकायचे आहेत थोडेसे. बिर्याणीला वाफ द्यायची आहे. त्याच्यासाठी खाली तवा ठेवायचा आहे. एक कॉटनचा कपडा घ्यायचा, तो ओला करून ठेवून द्यायचं आहे टोपावर. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि वजन ठेवायचं आहे. 10 मिनटं चांगली वाफ घ्यायची. आता ही आपली बिर्याणी तयार आहे. ही आपली फणसाची बिर्याणी तयार आहे. खूपच चविष्ट लागते. नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील.